खाजगी वाहनातून अंमली पदार्थांची तस्करी करणे धोक्याचे झाल्यामुळे विविध प्रांतांतील ड्रग्ज माफियांनी तस्करीसाठी रेल्वेचा बिनभोभाट वापर चालवलाय। रेल्वे सुरक्षा दल म्हणजेच आरपीएफ कडून या संबंधाने वर्षभरात कारवाया झाल्या असल्या तरी हे प्रमाण फारच कमी असल्याची बाब आता चर्चेला लागली आहे। आधी महाराष्ट्रात, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून ट्रक कंटेनरमधून गांजाची खेप यायची। गेल्या काही वर्षात तिकडच्या आणि इकडच्या पोलिसांनी कडक कारवाईचा पवित्रा घेतल्याने 3-4 वर्षांपासून गांजा तस्करांनी आता आपले डेस्टिनेशन बदलवलंय। ओडिशातील संभलपूर परिसरातून गांजा तस्करीचा मोठा गोरखधंदा चालतो। तेथील गांजा माफिया गरीब कुटुंबातील महिला, पुरुष आणि मुलांना प्रति खेप 2 ते 3 हजार रुपये देऊन कोलकात्याहून रेल्वेत बसवून देतात। तिकडे सर्व सेट असल्याने आणि पकडले जाण्याचा धोका नसल्याने ही मंडळी रेल्वेने निघतात। हा गांजा नागपूरला आल्यानंतर येथून बटवारा होतो। काही गांजा इटारसी, भोपाळ आणि पुढे आग्रा, दिल्लीकडे जातो, तर गांजाची काही बंडले नागपूर, वर्धा मार्गे चक्क मराठवाडा आणि मुंबईपर्यंत पोहोचतात। मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात गेल्या वर्षात ऑपरेशन नार्कोस अंतर्गत 33 वेळा कारवाई करून 59,26,215 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला। 21 आरोपींना अटक करण्यात आली। त्याचप्रमाणे ऑपरेशन लीकर अंतर्गत रेल्वेत दारूची 85 प्रकरणे दाखल झाली। या अंतर्गत 35 आरोपींना अटक करून 15,41,910 रुपयांची दारू जप्त करण्यात आली। नमूद आकडेवारीतून रेल्वेतून अंमली पदार्थांची तस्करी केली जात असल्याचे स्पष्ट होत असले तरी कारवाईचे आकडे फारच छोटे असल्याचीही संबंधितांची माहिती आहे।